नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC बाय दीपक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण येणाऱ्या ग्रुप सी परीक्षेसाठी, ग्रुप सी प्रिलियमसाठी आपण सब्जेक्ट वाईज शॉर्ट नोट्स, ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे ज्या प्रिवियस इयर क्वेश्चनमध्ये जे PYQ आलते त्याच्या बेसवर आपण एकदम शॉर्टमध्ये म्हणजे तुम्हाला रिव्हिजनलासुद्धा अतिशय फायदा होईल याचा, अशा प्रकारे नोट्स आपण चॅप्टर वाईज आणि सब्जेक्ट वाईज देणार आहोत तुम्हाला. तर याच्यामध्ये आपण पहिला आज लेक्चर घेणार आहोत सायन्सचे. तर सायन्समधलं काय पहिला चॅप्टर काय, मानवातील हालचाली म्हणजेच काय स्केलेटल सिस्टीम. तर याच्यामध्ये आपण या शॉर्ट नोट्स पाहणार आहोत. तर चला, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता पहिला आपण पाहू. याच्यामध्ये बघा काय मानवातील हालचाली म्हणजेच काय स्केलेटल सिस्टीम. तर आपल्याला कोणकोणते प्रश्न येऊ शकतात. तर स्केलेटल सिस्टीममध्ये काय महत्त्वाचं आहे बघा, शरीराच्या हालचालीचा अभ्यास म्हणजेच काय कायनेसिओलॉजी. तर अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. शरीराच्या हालचालीच्या अभ्यासाला काय म्हणतात, तर काय कायनेसिओलॉजी. हालचाल किती प्रकारची, 4 प्रकारची. याच्यामध्ये काय अमिबॉइड हालचाल WBC, सिलियरी हालचाल रोमक अभिस्तरवती आणि फ्लॅजिलर हालचाल शुक्राणुपेशी, स्नायुयुक्त हालचाल हातपाय जीभ जबडा. याच्यामध्ये आपल्याला हालचालीचे प्रकार आणि त्याचं एक्झाम्पल अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता पुढं बघा मानवी अस्थिसंस्था. मानवी अस्थिसंस्थामध्ये काय त्याची व्याख्या काय मानवी अस्थिसंस्थेची. तर याच्यामध्ये काय शरीराला आकार देणे, आधार देणे आणि काय स्नायूंचे संरक्षण करणारी संस्था म्हणजे काय मानवी अस्थिसंस्था. त्याचं कार्य काय, रक्तपेशी तयार करते, क्षारांचे संवर्धन, हाडांच्या जोडण्यामुळे काय हालचाल सुलभ होते. आता याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे यांचे कार्य देऊ शकतात आणि ही कोणती संस्था आहे, मानवी अस्थिसंस्था किंवा मानवी अस्थिसंस्थेत कोणते कार्य होते, असे ऑप्शन वेगळे टाकून याच्यामध्ये हा एखादा ऑप्शन टाकू शकतात. तर हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. आता पुढं बघा बोन्स, मानवातील हाडे. मानवातील हाडे आता याचे काय मानवातील हाडांच्या अभ्यासाला काय म्हणतात ऑस्टिओलॉजी. किती आहेत आपल्या शरीराच्या वजनाच्या 18% हाडे आहेत. अर्भकामध्ये किती असतात 270 आणि प्रौढ माणसात 206. हे दोन्ही प्रश्न येऊन गेलेत. अर्भकामध्ये किती 270 असतात आणि मानवामध्ये प्रौढ माणसामध्ये किती 206 असतात. प्रकार किती आहेत 5 प्रकारचे हाडे आहेत. फ्लॅट बोन्स, लॉंग बोन्स, शॉर्ट बोन्स, इरेग्युलर आणि सेसामॉइड. आता फ्लॅट बोन्समध्ये काय कवटीची हाडे म्हणजे स्टर्नम, क्रॅनियम आणि रिब्स. लॉंगमध्ये पायातील हाडे. शॉर्ट बोन्समध्ये मनगटातील कार्पल्स आणि गोट्यातील टार्सल्स. इरेग्युलर बोन्समध्ये काय मणके आणि सेसामॉइडमध्ये पटेला. तर मानवी अस्थिसंस्थेची व्याख्या आपण काय पाहिलेली होती. याच्यामध्ये मानवातील हाडे. आता त्याचे काय मानवातील हाडेमध्ये विभाग किती आहेत मानवी अस्थिसंस्थेचे किती 2 प्रमुख विभाग आहेत. कुठले, उपांग सांगडा आणि अक्षीय सांगडा. त्याला अपेंडिक्युलर स्केलेटॉन आणि ॲक्सियल स्केलेटॉन असे म्हणतात. आता उपांग सांगडा म्हणजे कोणत्या हाडाचा संबंध होतं, हात आणि पायाशी संबंधित जे हाडे आहेत ते उपांग सांगडामध्ये येतात. आणि कवटी, छातीचा पिंजरा आणि पाठीचा कणा संबंधित हाडे कुठे येतात, तर अक्षीय सांगाड्यात येतात. आता याच्यामध्ये उपांग सांगड्यात एकूण किती हाडे आहेत मग 126. म्हणजेच काय हात आणि पायात एकूण 126 हाडे आहेत. आणि कवटी, छातीचा पिंजरा व पाठीचा कणा एकूण किती हाडे आहेत, एकूण 80 हाडे आहेत. आता पुढं बघा आता हातामधील हाडे. आता आपण याच्यामध्ये काय एकच गृहीत धरायचं म्हणजे एकच ॲझ्युम करायचं आहे. आता कुठं दंडामध्ये कोणतं हाड असते मग ह्युमरस हाड असते. दंडाच्या समोर कुठलं रेडियस आणि उल्ना हे हाड असते. अंगठ्यात म्हणजे रेडियस जे असते ते अंगठ्याच्या भागात असते आणि उल्ना असते ते करंगळीच्या भागात. मनगटात किती 8 हाडे म्हणजे त्यालाच कार्पेल म्हणतात. आणि तळहातात किती 5 हाडे त्यालाच मेटाकार्पल. मनगटातल्या हाडांना कार्पेल आणि तळहातातल्या हाडांना मेटाकार्पल. एका बोटांमध्ये किती 14 हाडं असतात त्यालाच काय फॅलेंजेस असं म्हणतात. आता सेम आता खाली पायातील हाडे काय एकच अजूम करायचा पाय. मांडीमध्ये कोणतं हाड, इथं दंडामध्ये ह्युमरस होता तसं मांडीमध्ये कुठला आहे फेमर आहे. काय हा शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड आहे.
हा प्रश्न येऊन गेलेला आहे परीक्षेला. शरीरातील सर्वात लांब व मजबूत हाड कोणते, तर फेमर आहे. गुडघ्यामध्ये म्हणजे नी बोन किंवा त्याला आपण पटेला असे म्हणतो, त्यालाच काय गुडघ्याची वाटी पण आपण म्हणू शकतो. आता काय हातातील सांधे बघा, हातात तर सांध्यात किती कोणते कोणते जॉईंट आहेत. सांधे म्हणजेच काय जॉईंट, शोल्डर जॉईंट आहे, एल्बो जॉईंट आहे आणि रिस्ट जॉईंट आहे. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो की शोल्डर जॉईंटमध्ये कोणत्या हाडांचे मिळून बनते, तर कुठले हाड आहे, स्कॅपुला एक आहे, ह्युमरस आणि क्लॅव्हिकल एक आहे. एल्बो जॉईंटमध्ये कुठला आहे, त्यालाच आपण कोपरा म्हणतो. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्या हाडांचा समावेश होतो, रेडियस होतो, उलना होतो आणि ह्युमरस. रेडियस, उलना, ह्युमरस कुठला, एल्बो जॉईंटमध्ये. रिस्ट जॉईंटमध्ये कुठला, यालाच आपण मनगट म्हणतो. मनगटात कुठले, रेडियसचे टोक आणि कार्पेलचे बोन यांचा समावेश होतो. पुढं बघा आता पायातील हाडे. आता आपल्याला काय एकच पाय अजूम करायचा आहे. याच्यामध्ये काय, मांडीमध्ये कुठले आपण फिमर बघितलं होतं, जे काय शरीरातलं सर्वात लांब आणि मजबूत हाड आहे. गुडघ्यामध्ये नी बोन किंवा पट्टीला, त्यालाच आपण गुडघ्याची वाटी म्हणतो. आता गुडघ्याच्या खाली बघा कुठले हाड आहेत, टिबिया आणि फिबुला. टिबिया कुठं असते, शरीराच्या आतल्या बाजूस असते आणि फिबिया म्हणजे बाहेरील बाजूस असते, जे गुडघ्याच्या खाली असतात. कुठले, टिबिया आणि फिबुला. तर गोट्यातील हाडे, गोट्यात एकूण किती, 7 हाडे असतात, त्यालाच काय टार्सल म्हणतो. आणि तळपायात 5 हाडे, मेटाटार्सल. पायाच्या बोटांमध्ये 14 हाडे, त्याला काही ते फॅलेंजेस म्हणतो आपण. हाताच्या बोटांमध्ये पण 14 हाडे होते, त्याला आपण फॅलेंजेस म्हणतो. आता पेल्विक गर्डल म्हणजे काय, कमरेतील हिप बोनचा समावेश असतो. पेल्विक गर्डलमध्ये काय, कमरेतील हिप बोनचा समावेश असतो. पुढं बघा आता खांद्याजवळील हाडे बघा काय, खांद्याजवळील हाडेमध्ये हातांना अक्षीय सांगाडीचे जोडण्याचे काम करतात. खांद्याजवळील हाडांचं काय कार्य आहे, तर जे आपले हात आहेत त्यांना अक्षीय सांगाड्या जोडण्याचे काम करतात. प्रत्येक खांद्यात काय, एक क्लॅव्हिकल, एक स्कॅपुला असे प्रकारचे 2 हाडे असतात. क्लॅव्हिकलाच आपण काय, कॉलर बोन म्हणतो. क्लॅव्हिकल आणि स्कॅपुला कुठं असतात, खांद्याजवळील हाडात असतात. ते काय करतात, अक्षीय सांगाड्यांना जोडण्याचे काम करतात. आता पुढं बघा कमरेजवळील हाडे. तर कमरेजवळील हाडामध्ये काय, त्यांचं कार्य काय, पायांना अक्षीय सांगाड्या जोडण्याचे काम करतात. यांच्यामध्ये कुठले 2 हाडे असतात, तर कोक्सल आणि हिप बोन्स. आता प्रत्येक कोक्सल हाडात इलियम, इशियम आणि प्युबिस म्हणजे IP असं लक्षात ठेवा. कुठं, कोक्सल हाडात. कोक्सल आणि हिप बोन्स 2 हाडं कुठले, कोक्सल आणि हिप बोन्स. कोक्सल हाडामध्ये कुठली 3 हाडे असतात, तर IP लक्षात ठेवा. म्हणजे इलियम, इशियम आणि प्युबिस हे 3 हाडे असतात. पुढं बघा पायातील सांधेमध्ये काय, 3 सांधे असतात. हिप जॉईंट, नी जॉईंट, अँकल जॉईंट. हिप जॉईंटमध्ये हिप बोन आणि फिमरचा समावेश होतो. नी जॉईंटमध्ये फिमर आणि पटेला आणि अँकल जॉईंटमध्ये टार्सल बोनचा समावेश होतो. टार्सल बोन म्हणजे काय, गोट्याचे जे खालचे असतात त्याला टार्सल बोन म्हणतात. पुढं बघा आता काय, पाठीच्या कानात एकूण किती, 26 हाडे असतात. आपल्याला जन्मताच पाठीच्या कानात 33 हाडे असतात, पण मोठेपणी काय, ते काही हाडे जुळतात त्यामुळे 26 राहतात. मानेत मणके किती असतात, 7. पहिल्या हाडाला आपण काय, ॲटलास व्हर्टिब्रा म्हणतो. छातीतील मणके किती, 12 हाडे असतात. कमरेतील मणके एकूण 5 हाडे असतात. म्हणजे छातीत किती, 12 हाडे, कमरेत 5 हाडे. त्रिकास्थी मणके किती, 5 हाडे. म्हणजे सर्व जोडून एक हाड म्हणून गृहीत धरतात. पण त्रिकास्थी मणकेमध्ये म्हणजे काय, एकूण 5 हाडे असतात पण सर्व जोडून असल्यामुळे आपण त्याला एकच गृहीत धरतो. आणि माकड हाडातील मणके 4 हाडे असतात पण सर्व जोडून असतात म्हणून आपण एकच हाड काय, गृहीत धरतो. आता कानातील हाडे, याच्यामध्ये भरपूर वेळेस प्रश्न आलेस, त्यांचे नाव काय, म्हणजे क्रम आपल्याला विचारला जातो. आतून बाहेरून आत असा विचारला जातो. आता काय, मॅलस, इंकस, टेप्स हा 6 क्रम आहे. बाहेरून तो आतमध्ये. म्हणजे सर्वात लहान कुठलं हाड आहे आपल्या शरीरातलं, तर ते स्टेप्स आहे, म्हणजे कानात हाड आहे ते. तर किती हाडे आहेत एकूण, प्रत्येक कानात 3 हाडे असतात. त्यांचं काय, मॅलस, इंकस, टेप्सस. तुम्ही असं लक्षात ठेवा, MIS म्हणजेच काय होतं आहे, मिस असं लक्षात ठेवा. म्हणजे हे बाहेरून मॅलस, इंकस आणि टेप्स. त्यांचा आकार पण आपल्याला विचारला जातो. काय आकार कसा आहे, हॅमर, ॲन्व्हिल आणि स्टिरप्स सारखा आहे. म्हणजे काय, HAS मिस आणि
हास असं लक्षात ठेवा तुम्ही. मिस हास म्हणजे क्रम विचारला तर मिस लक्षात ठेवायचा आणि आकार विचारला तर हास लक्षात ठेवायचं. म्हणजे हॅमर, ॲनविल आणि स्टिरअप. शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? स्टेप्स हे परीक्षेला विचारलेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचा या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 पाहिला. आता पार्ट 2मध्ये पुढचे या चॅप्टरमधले कव्हर करू. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वांना धन्यवाद.